नमस्कार, आपणा सर्वांचे स्वागत आहे. आपण एकादशीची सिरीज सुरू केलेली आहे. चैत्र महिन्यापासून हिंदू नववर्षाला जेव्हा सुरुवात होते चैत्र महिन्यात तेव्हापासून आतापर्यंत आपण चैत्र महिन्यातील शुक्ल आणि कृष्ण पक्षातली एकादशी पाहिलेली आहे. त्यानंतर आपण वैशाख महिन्यातली पाहिली आहे आणि अधिक महिना आला होता. अधिक महिन्यातल्या 2 एकादशी पाहिल्यात आणि ज्येष्ठ महिन्यातली शुक्ल पक्षातली झाली आणि आता परवाच्या दिवशी म्हणजेच 11 तारखेला 11 जुलै रोजी आहे ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातली एकादशी. तर आज आपण या कृष्ण पक्षातल्या जी ज्येष्ठ महिन्यातल्या कृष्ण पक्षात जी एकादशी येणार आहे तिची जी कथा आहे ती आपण जाणून घेणार आहोत. म्हणजे आपल्याला माहित आहे की 12 महिन्यात 24 एकादशी येतात आणि या प्रत्येकच एकादशीची नावं वेगळी आहेत. तर ही वेगळी का आहेत? कारण ह्याच्या कथा वेगवेगळ्या आहेत आणि त्यामुळेच या एकादशींची नावं वेगवेगळी आहेत. तर असंच आपण आज ज्येष्ठ महिन्यातल्या कृष्ण पक्षात येणाऱ्या जी योगिनी एकादशी आहे या योगिनी एकादशीचं महत्व आणि त्याची कथा आपण जाणून घेणार आहोत. तर ह्याची जी कथा आहे तर श्रीकृष्णांना जेव्हा पांडवांनी विचारलं की जी ज्येष्ठ महिन्यातली कृष्ण पक्षात येणारी जी एकादशी आहे तर या एकादशीचं महत्व किंवा ह्याची एखादी कथा तुम्ही मला सांगा. तर तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी त्याची कथा पांडवांना सांगायला सुरुवात केली. तर अलकापुरी नावाचं जे राज्य होतं त्या राज्यामध्ये कुबेर नावाचा राजा राज्य करत होता. हा खूप धर्मशील होता आणि शिवाचा निस्सीम भक्त होता. तर या अशा कुबेर राजाकडे एक हेममाली नावाचा यक्ष की जो माळी होता तो कामाला होता. तो मानसरोवरातून दररोज राजाला शिवपूजनासाठी फुले आणून देत होता. असंच त्याची भक्ती चालू होती आणि हेममाली निष्ठेने त्याची सेवा देत होता की रोज राजाला पूजेसाठी फुलं फळं प्रसादासाठी आणून देत होता. एके दिवशी राजा पूजेसाठी येऊन बसला पण त्याला पूजेसाठी फुलं मिळाली नाहीत. तेव्हा त्यांनी सैनिकांना पाठवलं की हेममाली कुठे गेला आहे आणि मला पूजेसाठी फुलं अजून का मिळालेली नाहीत हे पाठवायला पाठवलं. तेव्हा त्यांनी पाहिलं की हेममाली हा स्वतःच्या पत्नी बरोबर क्रीडेमध्ये मग्न होता. तर असा तो मग्न असताना त्याला सैनिकांनी खूप आवाज दिला पण तो इतका मग्न होता स्वतःच्या बायकोच्या प्रेमामध्ये की त्याला आपल्याला कोणी आवाज देतंय ह्या गोष्टीचं भान देखील राहिलं नाही. आणि सैनिक कंटाळले आणि त्यांनी येऊन राजा कुबेराला ही सगळी माहिती सांगितली की हेमामाली त्याच्या पत्नीसोबत प्रेम करण्यामध्ये मग्न आहे आणि त्यामुळे त्यांनी आज फुलं आणलेली नाहीये. राजाला अत्यंत राग येतो. राजा तिथे जातो आणि क्रोधात हेमामालीला जोरात आवाज देतो. हेमामाली घाबरतो पण कुबेर राजा इतका चिडलेला असतो की त्याच्या पूजेमध्ये खंड पडलेला असतो. तो त्याला शाप देतो. तुला कुष्ठरोग होईल आणि तू भूतलावर जाऊन राहशील आणि पत्नीपासून तुला दुरावा निर्माण होईल. तुझ्या पत्नीच्या बरोबर तू प्रेम करण्यामध्ये व्यस्त राहिल्यामुळे माझ्या पूजेमध्ये खंड पडलाय. तर असा राजा राजा असतो खूप भक्तिमय असतो. त्याचं आध्यात्मिक ज्ञान जास्त असतं त्यामुळे त्यांनी दिलेला जो शाप असतो तो लगेच पळास येतो. आणि हेममाली पृथ्वीवर येतो. त्याला कुष्ठरोग झालेला असतो. अत्यंत वेदना घेऊन तो सर्व जंगलामध्ये अरण्यात फिरत असतो. अशातच त्याला मार्कंडेय ऋषींचा आश्रम दिसतो. तो आश्रमात जातो. ऋषींना नमस्कार करतो आणि त्यांना त्याच्याबरोबर घडलेली सर्व हकीकत सांगतो. तर मार्कंडेय ऋषी त्याला ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या ह्या योगिनी एकादशीचं महत्व सांगतात आणि त्याची पूजा कशी करायची आणि व्रत कसं करायचं याची संपूर्ण माहिती सांगतात. हेममाली पूर्ण निष्ठेने आणि श्रद्धेने हे एकादशीचं व्रत करतो आणि भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा मनोभावे करतो आणि त्यांचं नामस्मरण अखंड करत राहतो. ह्याच्या प्रभावाने काय होतं की भगवान श्रीहरी विष्णू त्याला प्रसन्न होतात आणि त्याला रोगमुक्त होण्याचा आशीर्वाद देतात आणि सांगतात की तुझ्यामुळेच इथून पुढे जो कोणी ही योगिनी एकादशीचं व्रत करेल आणि माझं नामस्मरण करेल या दिवशी त्या सर्वांना 88,000 ब्राह्मणांना भोजन घातल्याचे फळ मिळेल आणि त्यांचं कुठलंही शारीरिक दुःख असेल तर त्यातून त्यांची मुक्तता होईल. म्हणजे त्यांचा रोग लवकरात लवकर बरा होईल असं श्रीहरी विष्णू त्याला वर देतात. आणि श्रीहरी विष्णूंनी हा वर दिल्यानंतर हेममालीचा पूर्ण रोग कुष्ठरोग नष्ट होतो. तो त्याला पूर्वीपेक्षा
चांगलं उत्तम शरीर प्राप्त होतं आणि तिथून पुढे तो आपल्या पत्नीसोबत श्रीहरी विष्णूंची भक्ती करण्यामध्ये, नामस्मरण करण्यामध्ये सुखाने आपल्या पत्नी बरोबर जीवन व्यतीत करतो. तर असं हे योगिनी एकादशीचं जे व्रत आहे ते अत्यंत पवित्र आहे. तर 11 जुलै 2026 रोजी ही एकादशी आहे. सर्वांनी हे एकादशीचं व्रत करायचं आहे. मी वारंवार सांगते की एकादशी दिवशी आपण निराहार राहून जर उपवास केला तर त्याचं फळ आपल्याला अत्यंत शुभ मिळतं. तर हल्लीच्या जमान्यात तर कोणालाही निराहार राहणं शक्य नाहीये. तर शक्यतो फलाहार करा किंवा एकच वेळ भोजन करा. बाकीच्या वेळेला तुम्ही कोणतंही लिक्विड घेऊ शकता, म्हणजे जसं की फ्रूट ज्यूस म्हणा, सूप वगैरे घेऊ शकता आणि श्रीहरी विष्णूंचा ओम नमो भगवते वासुदेवायाचा अखंड जप करा. श्रीहरी विष्णूंची आपल्याकडे जी कोणती प्रतिमा असेल, विठ्ठलाचा फोटो असू देत म्हणा, बाळ गोपाळ आपल्या प्रत्येकाच्याच देवघरामध्ये असतात किंवा एखादी कोणतीही विष्णूंची प्रतिमा असेल तर त्यास तुम्ही तुळशी वाहा, पिवळे फूल वाहा, छानपैकी खडे साखरेचा नैवेद्य दाखवा आणि ओम नमो भगवते वासुदेवायचं दिवसभर नामस्मरण करा. जर शक्य असल्यास विष्णू सहस्त्रनाम तुम्ही दिवसातून एकदा तरी वाचा, त्याच्याबरोबर श्री सूक्त सुद्धा वाचा. कारण जेव्हा आपण श्रीहरी विष्णूंची कोणतीही साधना करतो तेव्हा महालक्ष्मी आपल्याला प्रसन्न होत असते. तर अशा ह्या महालक्ष्मीचे सुद्धा आपण स्तुती केल्यास महालक्ष्मी सुद्धा आपल्याला प्रसन्न होते. तर असं हे व्रत आहे, हे आपण 11 जुलै रोजी सगळ्यांनी करायचं आहे. तर हे योगिनी एकादशीचं व्रत तुम्ही नक्की करा. तुम्हाला अजून कोणत्याही विषयावर जर व्हिडिओ हवे असतील किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला मोबाईल नंबर दिलेला आहे. व्हॉट्सअपवरती तुमचे प्रश्न पाठवा. तुमचं नाव न घेता तुम्हाला उत्तर तुमच्या व्हिडिओद्वारे दिलं जाईल. धन्यवाद.